ते उपस्थित होते. त्यांच्या अतिशय आपुलकीने वाट पाहतोय असे आदरणीय नारायणराव राणेसाहेब काही क्षणी निवडतात स्वागत होत आहे. काही क्षणामध्ये अतिशय आपुलकीने तालुकाध्यक्ष अभिजितजी गुराव यांना मी पुष्पगुच्छ देऊन कोकणामध्ये राजापूर नगरीमध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आलेले आहेत. भारतीय जनता पार्टी आजोबाच्या वतीने तालुकाध्यक्ष त्यांना शाल व श्रीफळ देऊन व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील.
कार्यक्रमाची सर्व संघटना यांच्या वतीने तालुकाध्यक्ष अभिजितजी गुरव यांनी स्वागत केलेलं आहे। यानंतर माननीय केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं। अरे बाबा मी दिल्लीपर्यंत पोहोचलोय। अरे कृपया गप्प बसावं। थँक्यू। सन्माननीय मधुकर चव्हाण साहेब, आमचे माजी मंत्री आणि नेते सन्माननीय आशिष शेलार, सन्माननीय आमदार लाड, सन्माननीय कालिदास कोळंबकर, सन्माननीय प्रमोद राठोड, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मला कॅबिनेट मंत्री बनवलं, म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे, ऋणी आहे। त्यानंतर सलग 1.5 महिना दिल्लीला राहिलो, तर मोदी साहेबांनी सांगितलं 15 ऑगस्टपर्यंत कोणी दिल्ली सोडायची नाही, आणि त्यानंतर सांगितलं की तुम्ही इथून निघाल, घरी जायचं नाही, तर तुम्ही जन आशीर्वाद यात्रेला जावं। यात्रेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न असो, समस्या असो, दुःख असो, ती जाणून घ्या। तुम्हाला आशीर्वाद मागा आणि हे आशीर्वाद तुम्ही घेऊन परत दिलेला आहे। बांधव, आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब छोट्या छोट्या गोष्टीकडे एवढे बारकाईने लक्ष देतात, हे पाहिल्यानंतर मी हैराण झालो। आणि लगेच काय चुकीचं होत आहे मार्गदर्शन। आज त्यांनी जगात आपलं नाव, भारताचं नाव नेलं। एक कर्तबगार व्यक्ती म्हणून जगात त्यांचं नाव झालेलं आहे, आणि भारत हा महासत्तेच्या दिशेने वाटचाल करतोय, ते आत्मविश्वास ते सांगतो। पंतप्रधानांनी आतापर्यंत 7 वर्षामध्ये जवळपास 26 योजना आणल्या। गरीबातल्या गरीबाला 2 टाइम जेवण मिळावं म्हणून 80 कोटी जनतेला अन्न पुरवठा योजना चालू केली। सगळ्याच बाबतीत, सगळ्या क्षेत्रात त्यांनी विविध योजना चालू केल्या की या भारतातील कोणताही व्यक्ती कोणतीही गोष्ट अडचणीची ठरल्यास त्याच्यावर उपचार व्हावे। एवढंच काही साधं हार्टचं ऑपरेशन असलं तर त्यासाठी पण योजना दिली। 5 लाख रुपये मिळतात। बांधण यापूर्वी कोणत्या पंतप्रधानाने अशा प्रकारे गोर गरिबांचे प्रश्न सोडवले होते, दिलासा दिला होता? त्यांनी मला सांगितलं, राणे जी आप महाराष्ट्र में जाइए आणि वहाँ की लोगों का आशीर्वाद दीजिए। आणि म्हणून मी आलो। 19 तारीखपासून मुंबईतून ही यात्रा सुरू झाली।
मुंबई संपूर्ण केली, रायगड केलं आणि मी रत्नागिरीला आलोय आणि काही वेळानंतर सिंधुदुर्गात मी जाणार. राजापूर हा तालुका माझ्यासाठी नवीन नाही. इथल्या लोकांचं प्रेम, कोणी असो, हिंदू असो, मुसलमान असो, शीख असो, कोणी असो, मला आदराची वागणूक, प्रेमाची वागणूक आहे. आणि म्हणून बांधवांनो, तुमच्या समोर येताना, तुमच्याशी बोलताना मला अतिशय समाधान वाटतं की माझीच लोक आहे, माझ्याच घरची लोक आहे, अशा प्रकारे मला समाधान. वेळेअभावी एवढंच सांगतो. माझ्याजवळ लघु, मायक्रो आणि मध्यम हे उद्योग आहेत आणि त्या उद्योगाला लागणारे पैसे, मार्गदर्शन, टेक्नॉलॉजी म्हणजे नवीन मशिनरी, आधुनिक मशिनरी, त्या सगळ्याचं मार्गदर्शन केल्यानंतर मग पैसे मिळतात. 1 कोटीपर्यंतची लघु मायक्रो योजना आहे. इंडिव्हिज्युअल करा, 1 कोटीमध्ये 35 लाख सबसिडी. लघु उद्योग 50 कोटीपर्यंत आहे आणि मध्यम मध्ये 250 कोटी. तरुणांनो किंवा तरुण, तुम्ही सगळे उद्योजक व्हावेत. रोजगार शोधण्यापेक्षा रोजगार निर्माण करा. तुम्ही फॅक्टरी मालक व्हा. आपल्या बांधवांना त्या ठिकाणी रोजगार द्या, काम द्या. दरडोई उत्पन्न वाढावं म्हणून ही योजना आणलेली आहे. दरडोई उत्पन्न वाढावं, आपल्याला व्यावसायिक व्हावे, सेट व्हावे म्हणून ही योजना आहे. त्यासाठी लागणाऱ्या सगळे साधन सामुग्री हे आमच्याकडून पुरवलीच आहे. या संबंधीचं मार्गदर्शन काही दिवसांनी तुमच्या जिल्ह्यातच मिळेल आणि ट्रेनिंग सेंटर तुमच्याही जिल्ह्यात होईल. आणि त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये सगळं मार्गदर्शन. आणि म्हणून तरुण किंवा तरुणी, चला व्यावसायिक व्हायचा निर्धार करा, निश्चय करा आणि त्यासाठी मानसिकता करून मेहनत करा, परिश्रम करा. नुसतं पैसे मिळतात म्हणून एखादा व्यवसाय सुरू केला आणि मग बंद पडल्यावर आपण काय म्हणतो, नाही ते असंच झालं, तसंच झालं, मला हा त्रास आहे, मला अमुक आहे, असं करू. स्पर्धेमध्ये यायचं, चांगलं जीवन जगायचं असेल तर मेहनत आहे, परिश्रम आहे आणि त्यामध्ये सरकारचं योगदान आहे, ते मी करायला कटिबद्ध आहे. एवढं आश्वासन देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो. कसा काम करत नाही एवढे दिवस सातत्याने 20-22 सभा मी रोज करतो आणि बोलून माझा घसा गेलाय. तरी पण तुमचं प्रेम पाहून बोलावंसं वाटतं. पण तुमच्याप्रमाणे पुढची लोक वाट बघत असल्यामुळे, पाहत असल्यामुळे मला थांबावं असं वाटतं. परत तुमच्या राजपुरात येईन, सभा घेईन, बैठका घेईन, तर नक्कीच सविस्तर मी बोलेन. पण मी सांगितल्या उद्योगाचं कार्यालय लवकरच सुरू करण्याचा माझा मानस आहे आणि अधिकारी तुम्हाला त्याची माहिती देतील आणि तुम्ही ते करावं असं मला वाटतं. मला आणि माननीय पंतप्रधानांना आपण आशीर्वाद द्याल अशी इच्छा प्रकट करतो. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. 2-2.5 तासांपेक्षा जास्त काळ मी उशिरा आलोय, मी दिलगिरी व्यक्त करतो. उशिरा येण्याचं कारण मी जरी नसलो तर तुम्हाला थांबावं लागलं हे वास्तवादी चित्र असल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद राणेसाहेब. आपल्या मोलाचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी सर्वांचे कान. आपल्याकडे जवळच नाणार रिफायनरी होऊ लागते आहे. काही लोक होऊ नये म्हणून प्रयत्न करतात. 1.25 लाख कोटीची रिफायनरी आहे. एक शहर आपल्या राजापूरजवळ बसणार आहे. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल सगळे अमेनिटी असणार आणि त्या ठिकाणी कामगारांनाही सुखसोयी असतील. आणि म्हणून माझी विनंती आहे की याला विरोध पण न करता आपण सर्वांनी नाणारच्या बाजूने मनाची तयारी करावी आणि नाणार होणार हे मी जाहीर करतो. नाणार रिफायनरी समर्थकांमार्फत राणे साहेबांना निवेदन देण्यासाठी ॲडव्होकेट शशिकांत सुतार आलेले आहेत. त्यांनी एक ॲडव्होकेट शशिकांत सुतार यांच्या मार्फत राणे साहेबांना निवेदन दिलं जात आहे. बाकी तसंच विद्या राणे यांच्या मार्फत देखील राणे साहेबांना निवेदन दिलं जात आहे. वेळ कमी असल्यामुळे सर्व संघटनांना दिलगिरी व्यक्त करतो व त्यांची निवेदनं तरी तालुकाध्यक्ष अभिजित जिगुरव यांच्याकडे द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. व्यापारी संघटनेमार्फत निवेदन